चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। आताच एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वात मोठा हा निर्णय आहे। तर काय निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राइब करा। बघा निर्णय काय आहे। तर आता ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत, ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे, परंतु ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत किंवा रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांना थोडे ते टेन्शन येणार आहे। काय अपडेट आहे जाणून घ्या। हे बघा, तर बघा आता नवीन अपडेट आलेला आहे। पहिला जो हप्ता आहे, हा पहिला हप्ता जो आहे तर बघा 14 ऑगस्ट, व्यवस्थित पूर्ण ही माहिती बघा। 14 ऑगस्ट ही जी तारीख आहे 14 ऑगस्ट, तर या 14 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल होणार आहेत त्यांनाच हा पहिला हप्ता भेटणार आहे। आलं लक्षात? 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल होणार आहेत, आता तुमचा इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग असेल, जरी तुमचा फॉर्म हा 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल झाला, बाकीच्यांचे तर अप्रूव्हल झालेलेच आहेत, तर त्यांना 17 तारखेला पैसे भेटणार आहेत। 17 ऑगस्ट रोजी पैसे भेटणार आहेत। 17 ऑगस्ट रोजी कोणाला पैसे भेटणार आहेत? 17 ऑगस्ट रोजी ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत 14 ऑगस्टपर्यंत त्यांना 17 ऑगस्टला पैसे भेटणार आहेत। बघा 3000 रुपये भेटणार आहेत 17 ऑगस्टला, ज्यांचे 14 ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्हल होतील त्यांना। आता महत्त्वाचं इथे तुम्हाला प्रश्न आला असेल की माझा फॉर्म तर आता बघा 14 तारखेला सपोज बाकीच्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला नाही, मग त्यांनी काय करायचं? तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला नाही, 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्हल झाला तर तुम्हाला पैसे जे आहेत ते पुढील महिन्याला भेटतील आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे सर्व महिन्याचे पैसे तुम्हाला भेटतील। त्यामध्ये टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। परंतु आता जी अपडेट आलेली आहे ती अपडेट तुम्हाला मी सांगत आहे की 14 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल होणार आहेत त्यांना 17 तारखेला पहिला हप्ता भेटून जाणार आहे। ओके, तर ही महत्त्वाची अपडेट आली होती। तसेच दुसरी अपडेट आहे, तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक असणे खूप गरजेचे आहे, कारण DBT मार्फत तुमचे पैसे भेटणार आहेत। त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमचे बँकला लिंक असणे गरजेचे आहे। ओके, बँकला लिंक असणे गरजेचे आहे। तर ह्या महत्त्वाच्या अपडेट आता चालत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। ATP गुरुजी आपलं चॅनल आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला सत्य माहिती आणि लवकर माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।